महात्मा गांधी दारू मटण हा तुमचा नालायकपणा आहे। SRA विरुद्ध मोर्चामध्ये प्रकाश आंबेडकर भडकले। तुमचा नालायकपणा आहे म्हणूनच तुम्ही स्वतःला विकता। कशासाठी मोर्चे काढायचे? जमलेल्या जनतेला त्यांनी प्रश्न विचारला। या निवडणुकीत आता तरी सुधारणार आहात की नाही सुधारणार? इलेक्शन मध्ये 500 देत असेल तर थांब, नाही तर जा, असा प्रश्न तुम्ही त्यांना करायला पाहिजे। बाळासाहेब असे का म्हणाले? हे सर्व थांबवायचं असेल तर या सर्वांना इलेक्शन मध्ये मातीमध्ये गाडा। तुम्ही इलेक्शन मध्ये यांना मातीमध्ये गाडून तर बघा तुमच्या बापाचं काय जातंय। पाहूया प्रकाश आंबेडकर यांचे संपूर्ण भाषण। सर्व मोर्चेकरांचे अभिनंदन करतो की आपण आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलो। SRAची ही जी योजना आहे, SRAची ही योजना हे आपण लक्षात घ्या। ओल्गा टेनिस करून नावाच्या असणाऱ्या मुंबईमध्ये पत्रकार होत्या। एमर्जन्सी मध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली। याचिकेची मागणी होती जे झोपडपट्टी धारक आहेत, फुटपाथ धारक आहेत, खाली बसा, नळावरची भांडण तुमची इथं कशाला पाहिजे? बसा खाली, आपलं बडबड 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 चालली आहे। झोपडपट्टी धारक जो आहे, फुटपाथ धारक जो आहे, त्याला हक्काचं घर मिळालं पाहिजे ही सुप्रीम कोर्टामधली याचिका त्यांनी दाखल केली आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की घटनेने प्रत्येकाला छप्पर असला पाहिजे असा अधिकार दिलेला आहे आणि त्यातून ही योजना सुरुवात झाली। पण ज्याला तुम्ही सत्तेवरती बसवलंय, मग तो काँग्रेस मधला असेल किंवा आत्ताचा असणारा देवेंद्र फडणवीस असेल, चोराला बसवलंय हे आपण लक्षात घ्या। चोराला बसवलंय हे आपण लक्षात घ्या। जी काही योजना जागा झाली, जिथे जिथे सारे उभं करण्यात आलं त्याचा 2 भाग आपल्याला दिसतो। एक भाग 107 फूट किंवा 370 फूट आपल्याला दिसतात। पण मोकळ्या झालेल्या जागेवरती आपण असं पाहिलं तर तिथे 4-5 हजार स्क्वेअर फुटाचा असणारा फ्लॅट बांधल्या जातात हे लक्षात घ्या आणि बाजार भावाने विकल्या जातात। तुमचा नालायकपणा आहे। इलेक्शन मध्ये येणारा महात्मा गांधीची नोट, दारू आणि मटण याच्यामुळे 500 स्क्वेअर फुटाच्या घराला तुम्ही मुकला कशी असणारी परिस्थिती आहे। जबाबदार तुम्ही आहे, दुसरं कोणी नाही। लढणारे लढतात, लढणारे लढतात, पण तुम्ही स्वतःला विकता त्याला आम्ही काय करणार? तुम्ही स्वतःलाच विकताय आणि मग मोर्चे काढा, आंदोलन करा। कशासाठी? तर आमचं झोपडं तोडलं। कशासाठी? तर आम्हाला अपात्र केलं। कशासाठी? तर गुंडांनी ही स्कीम ताब्यामध्ये घेतली। त्याला जबाबदार कोण?
त्या अधिकारी तुम्ही, त्याला जबाबदार कोण? मग या निवडणुकीमध्ये सुधारणार की नाही सुधारणार? या निवडणुकीमध्ये सुधारणार की नाही सुधारणार? तुमच्या मागण्या मान्य करायला त्यांना फार वेळ लागत नाही, फार वेळ लागत नाही का त्या मागण्याच नाही का त्यांना माहित आहे की तुम्ही फुटाचं घर मागतच नाही. आणि तुमच्यामध्ये सांगण्याची हिंमत नाही. काँग्रेसवाला आला, बीजेपीवाला आला, एकनाथ शिंदेवाला आला, अजित पवारवाला आला, शरद पवारवाला आला. 500 देत असेल तर थांब, नाही तर जा. आणि तुमचं 500 काय आहे? स्क्वेअर फूट नाही, तिथं 500 स्क्वेअर फूट नाही, तर 500 मागता कोणी? तर तुम्ही स्वतःलाच विकायला लागलेला आहात, तुम्ही स्वतःलाच विकायला लागलेला आहात. आणि म्हणून हक्काचं घर ते मिळालं पाहिजे, ते हक्काचं घर मिळालं पाहिजे. ते हक्काचं घर मिळत नाही. तर मुंबईमध्ये ज्या बीडीडीच्या चाळी होत्या, ब्रिटिशांनी मुंबईमध्ये गिरण्यास सुरुवात केल्या. मुंबईमध्ये कोणी सुरुवात केली किंवा त्या कोणीमध्ये मिलमध्ये कामगार पाहिजे होता. आणि कामगार पाहिजे असेल तर राहायला जागा पाहिजे. आणि म्हणून बीडीडीच्या चाळी त्यांनी बांधल्या की ज्या एका खोलीमध्ये एका खोलीमध्ये 10 कामगार राहत होता, 10 बाय 10च्या खोलीमध्ये. आणि कोणी कसा राहत होता? याची दुपारची शिफ्ट, रात्रीची शिफ्ट, सकाळची शिफ्ट. एसआरएची योजना आणि बीडीडीचा याच्यामध्ये काहीच फरक नाही, हे आपण लक्षात घ्या. तिथे मानाचं सन्मानाचं या बिल्डरला ही योजना देण्याच्या ऐवजी खासगी बिल्डरला ही योजना देण्याच्या ऐवजी मानामार्फत राबवल्या गेली असती, मानामार्फत राबवल्या गेली असती, शासकीय एजन्सी मार्फत राबवल्या गेली असती, तर 500 स्क्वेअर फुटाचं घर सहज मिळालं असतं, हे आपण लक्षात घ्या. या एका योजनेतून जो बिल्डर आहे तो 2-4 कोटी नाही कमवत, तो 2-4 कोटी नाही कमवत, तो 100 कोटी कमवतो, हे लक्षात घ्या. तो 100 कोटी कमवतो, हे आपण लक्षात घ्या. आणि राजकारणी मग म्हणतात आधा हमारा आधा आपका, आधा हमारा आधा आपका. नुकसान कुणाचं झालं? नुकसान कुणाचं झालं? जनतेचं झालं. कशामुळे झालं? एक 500 रुपयामध्ये
इलेक्शन मध्ये दारू आणि काय तर 1 किलो मटण याच्यामुळे काय घर कमवलं तुम्ही 500 स्क्वेअर फुटाचं घर कमवलं अशी परिस्थिती काय कमवलं तर 500 स्क्वेअर फुटाचं घर कमवलं अशी असणारी परिस्थिती आहे आणि जे यातून बाहेर पडायचं असेल या सगळ्यांना पहिल्यांदा इलेक्शन मध्ये मातीमध्ये घाला तुम्ही त्यांना मातीमध्ये गाडलं तुम्ही मागणी मागण्याच्या ऐवजी ते स्वतःहूनच म्हणते की आम्ही 500 स्क्वेअर फुटाचं घर फक्त एक झोपडपट्टी वाशांना दिलं तुम्ही गाडून तर बघा तुमच्या बापाचं काय जाते घालायला काय जाते का हा घरात तर सोनं जाते काय जाते घरात तर मग गाळायला कशाला घालत नाही काढून टाका या इलेक्शन मध्ये